आज मी तुम्हाला या पवित्र शास्त्रामधील 5 गुप्त आणि रहस्य गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 5वी गोष्ट खूप महत्त्वाची, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे शेवटपर्यंत पहा. कारण खूप महत्त्वाच्या विषयावरती आज आपण मनन आणि चिंता करणार आहोत. सर्वप्रथम परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ. आजचा सुंदर दिवस देवाने आपल्या जीवनामध्ये जोडला, दिवसभर सांभाळ केलं, त्याबद्दल आपण देवाचे आभार मानू आणि देवाला धन्यवाद देऊ. आणि आजच्या वचनाला आपण सुरुवात करू. खूप महत्त्वाचा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत आणि तो विषय म्हणजे ज्या गुप्त गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये जे लिहिले गेलेले, देवाच्या मुखातून निघालेले प्रत्येक शब्द याच्यात लिहिले गेलेले आणि याच्यामध्ये काही गुप्त गोष्टी आहेत. जर तुम्हाला देवामध्ये परिपूर्ण व्हायचं आहे आणि आत्मिक सक्सेसफुल आयुष्य जर तुम्हाला जगायचं असेल तर त्या 5 गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. जर त्यामध्ये तुम्ही एक जरी चूक करत असाल तर तुम्ही देवाच्या राज्यामध्ये परिपूर्ण नाही किंवा आत्मिक जीवनामध्ये परिपूर्ण नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण 5 महत्त्वाच्या गुप्त गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्ही आपल्या मित्राला, आपले नातेवाईक किंवा कोणालाही सांगू नका, कारण त्या गुप्त आहेत. त्या पद्धत तुम्ही आणि तुमचा देव याच्यामध्ये तुमच्यामध्ये सिक्रेट आहेत त्या गोष्टी, त्यामुळे तुम्ही कोणालाही सांगू नका. पहिली गोष्ट, तुमचं दानधर्म. जे दानधर्म आहे तुम्ही देवामध्ये देता ते गुप्त दानधर्म आहे तुमचं वालं. मत्तय शुभ वर्तमान 6वा अध्याय आणि 3रं वचन बघा, त्याच्यामध्ये काय म्हणतो परमेश्वर. मत्तय 6वा अध्याय आणि 3रं वचन. तू तर धर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये. बऱ्याच वेळेला आपण रविवारी प्रार्थनेला जातो किंवा एखाद्या क्रुसेड मीटिंगला किंवा देवाच्या भक्ती उपासनेला जातो, त्यावेळेला आपण तिथं सेवा कार्यासाठी दान देत असतो किंवा दशमांश आपण महिन्याचा देत असतो आपल्या कमाईमधून. पण बरेच लोक काय करतात, देखावा करतात. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, तू जे काही करीतो, जे काही धर्म करतो, जे काही तू दान धर्म करतो, जे उजव्या हाताने जे तू करत आहे ते तुझ्या डाव्या हाताला कळू नये. याचा अर्थ काय, दोघं तर हात आपलेच आहे आणि दोघं हातांना तर कळणारच आहे आपण काय दिलेले आहे. याचा अर्थ पवित्र शास्त्र आपल्याला सावध करतं, जे तू दानधर्म करतो, तुझा डावा हात म्हणजे जो तुझा शेजारी आहे, जो तुझ्या बरोबर प्रार्थनेला आलेला आहे किंवा तुझ्या बाजूला वचन ऐकण्यासाठी जो आलेला आहे, त्याला कळता कामा नाही. किंवा जो पाळक आहे, जो सेवक आहे, त्याला कळता कामा नाही. तू काय जो दान देतोय परमेश्वराच्या भवनमध्ये, ते फक्त तुला आणि तुझा परमेश्वर जो आहे त्यालाच माहिती असलं पाहिजे, कारण ही गुप्त आहे. आणि बायबलमध्ये पण लिहिलेलं आहे की हे दानधर्म तुझं गुप्त दानधर्म आहे, कोणाला नाही कळायला पाहिजे. हे तुमच्यामध्ये आणि तुमच्या देवामध्ये सिक्रेट असलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते की तू किती दान दिलं किंवा मी किती दिली, तू किती भेट दिली, मी किती दिली, असे बरेच लोक प्रश्न करत असतात. पण बायबल या गोष्टीला विरोध करतं. तू जे काही करतोय ते तुझं गुप्त असायला पाहिजे. उदाहरण जर आपण बघितलं बायबलमध्ये, विधवा स्त्रीनं, बरेच धनवान लोक तिथं उपस्थित होते, बरेच श्रीमंत लोक तिथं उपस्थित होते, पण जे विधवा स्त्रीने जे 2 नाणं दिले होते ते गुप्त होते. हृदयाने, मनापासून, नम्रतेने तिने देवाच्या चरणामध्ये तिच्याकडं होतं नव्हतं ते सर्व तिने अर्पण करून दिलं होतं आणि सर्व धनवानांमध्ये तिची भेट परमेश्वराने स्वीकार केला होता, कारण तिने ते मनापासून दिलं होतं. तिच्याकडे होतं नाही होतं तेवढं तिने टाकून दिलेलं होतं. आज बरेच लोक देतात तर थोडंच देतात, पण दिखावा करून देतात. बऱ्याच ठिकाणी स्वतःचं एखादी वस्तू आपण परमेश्वराच्या भवनमध्ये देतो, स्वतःचं त्या वस्तूवर ते नाव टाकलेलं असतं. उदाहरणार्थ, एखाद्या विश्वासू बंधूने फॅन दिला, फॅनवरती ते स्वतःचं नाव टाकतात की मी दिलेले, असं मंडळीला कळायला पाहिजे. पण अंतःकरण पाहणारा परमेश्वर आहे. नीतिसूत्रे 15 मध्ये पण परमेश्वर, स्वतः संहिता 15:4 मध्ये पण परमेश्वर म्हणतो, माझे नेत्र मानवास पाहतात, माझ्या पापण्या त्यांना आजमवतात. त्याच्यामुळे परमेश्वर प्रत्येक गोष्ट आपली पाहत असतो. त्यामुळे आपल्या पालकांना दाखवण्याची गरज नाही, कोणा विश्वासूंना सांगण्याची गरज नाही की मी किती दिले, तू किती दिले. तुमच्या मनाच्या इच्छेप्रमाणे तुमचं मन, तुमचं कमाई, त्याप्रमाणे तुम्ही गुप्त दान धर्म, गुप्त सेवा कार्यासाठी, सुवार्थेच्या कामासाठी आणि परमेश्वराच्या भवनासाठी तुम्ही देऊ शकता. जर तुम्हाला देवामध्ये परिपूर्ण व्हायचंय, आत्मिक आयुष्यामध्ये जर तुम्हाला परिपूर्ण व्हायचंय, सर्वात महत्वाची गोष्ट तुमचा दानधर्म गुप्त असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सर्वात महत्वाची, गुप्त प्रार्थना.
प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करतो. देवामध्ये येणारा आणि विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती प्रार्थना करतो. पहिली प्रार्थना मंडळीसोबत प्रार्थना असते, दुसरी प्रार्थना कुटुंबासोबत प्रार्थना असते आणि तिसरी प्रार्थना ही वैयक्तिक प्रार्थना आहे. ही अत्यंत महत्वाची आहे. मत्तई वर्तमान 6वा अध्याय आणि 6वं वचन काय सांगतं आपण वचनातून बघू. तू तर प्रार्थना करीतोस तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. देवाचं वचन सुद्धा आपल्याला सावध करते. ज्याप्रमाणे आपलं दानधर्म गुप्त आहे त्याप्रमाणे आपली प्रार्थना देखील गुप्त असायला पाहिजे. कारण जगापेक्षा तुमचं नातं आणि परमेश्वराचं नातं, तुमचं वैयक्तिक नातं देवासाठी खूप महत्वाचं आहे. कुटुंबानंतर, मंडळीनंतर सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं नातं देवाशी कसं आहे. आणि प्रार्थना म्हणजे परमेश्वराची बोलणी. परमेश्वराला तुमची प्रार्थना गुप्त पाहिजे. वचन सांगता खोलीत जा. खोलीत का? एकांत. ज्या वेळेला पौलाने दुर्कससाठी प्रार्थना केली होती, ज्यावेळेला दुर्कस मेली त्यावेळेला जेव्हा पौलाने प्रार्थना केली त्याच्यासाठी सर्वांना रूमच्या बाहेर काढलं होतं आणि गुडघे टेकून पौलाने एकांत प्रार्थना केली. जर तुम्हाला प्रार्थना करायचं तर तुम्हाला एकांत होणं खूप गरजेचं आहे. येशू ख्रिस्त जेव्हा जेव्हा प्रार्थना करत होता, डोंगरावर जात होता, रात्रीची ज्या वेळेला प्रार्थना करत होता तो एकांत प्रार्थना करत असेल. कारण तुमच्या विषयीची काय योजना आहे परमेश्वराला तुम्हाला सांगायचे. तुमच्या भविष्याची जी योजना आहेत, जे प्लॅनिंग आहेत ते परमेश्वराला तुम्हाला सांगायचे. त्यामुळे परमेश्वर तुम्हाला सांगते की प्रार्थना तुम्ही गुप्त करा. तुमच्या खोलीत जा म्हणजे एकांत जा. वैयक्तिक परमेश्वराशी तुम्हाला बोलायचंय आणि दरवाजाची कुंडी लाव. याचा अर्थ की तू जर प्रार्थना करते तुझ्या व्यतिरिक्त तिथं कोणीच निवसायला पाहिजे. तू वैयक्तिक प्रार्थना कर, कारण तुमच्या भविष्याची चिंता परमेश्वराला आहे आणि देवबापाला तुम्हाला वैयक्तिक बोलायचंय. तुमच्या जीवनातल्या योजना, तुमच्या जीवनातल्या प्लॅनिंग, प्रत्येक गोष्ट परमेश्वराला तुम्हाला वैयक्तिक सांगायची. कारण ज्या वेळेला परमेश्वर आपली निवड करतो, खूप मोठ्या योजना आपल्यासाठी परमेश्वराने बनवलेल्या असतात. एका व्यक्तीची निवड करत असताना परमेश्वर 10,000 लोकांना सोडून देतो. 12 लोकांची ज्या वेळेला परमेश्वराने निवड केली, हजारो लोकांना परमेश्वरांनी सोडलं, त्यावेळेला 12 लोकांची परमेश्वरांनी निवड केली. त्याप्रमाणे तुमची ज्या वेळेला परमेश्वर निवड करतो, बऱ्याच लोकांना परमेश्वर सोडतो, त्याच्यानंतर तुमची निवड केलेली असते. आणि तुम्ही जगासाठी जरी तुच्छ असले, जगासाठी जरी तुम्ही द्वेषी असले, तर परमेश्वरासाठी तुम्ही खास व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे परमेश्वराला तुम्हाला खास गोष्टी सांगायच्या आहेत, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, सिक्रेट गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. कारण यिर्मया 33:3 मध्ये सुद्धा परमेश्वर म्हणतो, तू मला हाक मार म्हणजे मी तुला होकार देईल आणि तुला माहित नसलेल्या अशा गुप्त आणि सिक्रेट गोष्टी मी तुला सांगेल. बऱ्याच जीवनातल्या गोष्टी परमेश्वराला तुम्हाला सांगायचं असतं, कारण परमेश्वर तुमचा पिता आहे, परमेश्वर तुमचे वडील आहेत, परमेश्वराला तुम्ही देवबाप मानता, परमेश्वराला तुम्ही एव्हरीथिंग सर्व काही मानता. त्यामुळे सर्व सिक्रेट गोष्टी परमेश्वराला तुमच्या गोष्टी परमेश्वराला माहिती आहेत आणि त्या गोष्टी परमेश्वराला या तुम्हाला सांगायच्या आहेत. त्यामुळे प्रार्थना करत असताना तुम्ही मंडळीसाठी प्रार्थना करता ठीक आहे, तुम्ही नातेवाईकांसाठी प्रार्थना करता ठीक आहेत, तुम्ही कुटुंबासाठी प्रार्थना करता ठीक आहेत, पण तुमचं आणि परमेश्वराचं नातं काय? तुमचं आणि परमेश्वराचं नातं काय? परमेश्वराला तुमच्याशी बोलायचंय. याच्यामुळे परमेश्वर सांगते की तुम्ही प्रार्थना करा, गुप्त करा. तुझ्या खोलीत जा म्हणजे एकांत ठिकाणी जा, जेणेकरून मी तुझ्याशी बोलू शकेल, मी तुझी तिथं भेट घेऊ शकेल. वचनाद्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे मी तुझी भेट घेऊ शकेल आणि मी तुझ्याशी बोलू शकेल. त्याच्यामुळे तू खोलीत जा आणि एकांत प्रार्थना कर. म्हणून गुप्त दानधर्म पहिली गोष्ट, दुसरी गोष्ट गुप्त प्रार्थना, तिसरी गोष्ट तुमची स्वप्ने आणि तुमचं दर्शन. जी योजना आहे परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये, जे स्वप्न परमेश्वराने तुम्हाला दाखवलेले ते तुम्ही कोणाला सांगू नका. अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेला आपण उत्पत्ती अध्यायामध्ये पाहतो, उत्पत्ती 37 मध्ये याकोबाचे वंशज होते. याकोबाला 12 मुले होती आणि त्या 12 मुलांपैकी, 12 वंशजपैकी याकोब एकावरती सर्वात जास्त प्रेम करत होता. त्याचं नाव आहे योसेफ. योसेफावरती याकोब सर्वात जास्त प्रेम करत होता. याचं कारण असं होतं, तो त्याचा मुलगा जो होता म्हातारपणातला, वयोवृद्धातला तो मुलगा झालेला होता आणि त्याच्यावरती सर्वात जास्त प्रेम करत होता. आणि त्यावेळेला योसेफवरती जेव्हा याकोब प्रेम करत होता त्यावेळेला त्याचे भाऊ त्याचे द्वेष करायचे.
त्याचा द्वेष करायचा, त्याचा इन्कार करायचे, जरी ते त्याचे भाऊ होते तरी पण त्याचा द्वेष करत होते, कारण त्यांना असं वाटत होतं की माझे वडील फक्त एकालाच प्रेम करतात आणि आम्हाला द्वेष करतात, आमच्यावर ते प्रेम करत नाही. याकोब सर्वांवर ते प्रेम करत होता, पण योसेफावरती सर्वात जास्त प्रेम तो करत होता. आणि ज्या वेळेला त्याला स्वप्न पडलं 37 मध्ये, जेव्हा आपण वाचतो उत्पत्ती अध्यायामध्ये, ज्या वेळेला त्याला स्वप्न पडलं, तो स्वप्न ज्या वेळेला त्यांनी भावाला सांगितलं त्यावेळेला ते जास्त द्वेष करायला लागले, जास्त त्याचा द्वेष करायला लागले. ते याचं कारण असं होतं की त्यांना असं वाटत होतं की हा आमच्यापेक्षा श्रेष्ठ होईल, हा आमच्यासाठी योजना करत आहे. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मनामध्ये प्रश्न तयार होत होते आणि योजना करत होते ती त्याच्यासाठी. आणि पुढे गेल्यानंतर त्या अध्यायामध्ये ज्या वेळेला आपण वाचत जातो त्यावेळेला ते मारण्याचे सुद्धा प्लॅनिंग करतात, सख्या भावाला मारण्याचे सुद्धा प्लॅनिंग करतात. आज जगामध्ये तसंच आहे. ज्या वेळेला तुमच्या योजना, तुमचे स्वप्न तुम्ही सांगतात त्यावेळेला लोक नवीन नवीन योजना तुमच्याविषयी तयार करतात. तुमचे नातेवाईक, तुमचे कुटुंब, तुमचे मित्रमंडळी तुमच्याविषयी वेगवेगळ्या योजना तयार करतात. त्यामुळं जे देवाने तुम्हाला स्वप्न दाखवलेले, जे देवाने तुम्हाला योजना दाखवलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्यापर्यंतच ठेवा. हे तुमचं आणि देवाचं वैयक्तिक नात्यासंबंधातल्या या गोष्टी आहेत. जे देवाने तुम्हाला दाखवलेले तुमच्यासाठी ते तुमच्या पुरतेच आहेत आणि ते तुमच्यासाठीच आहे. फक्त तुमचे स्वप्न कोणाला शेअर करू नका. तुमच्या योजना, जे तुम्हाला परमेश्वराने काय योजना तुमच्या जीवनामध्ये दाखवलेल्या आहेत, काय तुमच्या जीवनाविषयी परमेश्वराने दर्शन दाखवलेले, काय तुमच्याविषयी परमेश्वराचं प्लॅनिंग आहे, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये काय कार्य करणार आहे, हे तुमच्यापर्यंतच तुम्ही ठेवा. कोणालाच तुम्ही शेअर करू नका, जेणेकरून तुमचा आशीर्वाद तिथं थांबवला जाईल आणि तुमचा आशीर्वादाचे तुम्ही भागीदार होणार. हातात आलेला आशीर्वाद तुम्ही गमावू शकता या गोष्टीमुळे. म्हणून तुमची स्वप्न आणि तुमची योजना देखील तुम्ही काय करा, गुप्त ठेवा. देवाने तुम्हाला दर्शन दिलं ना, देव तुम्हाला वचनाद्वारे बोलला, देव तुम्हाला दृष्टांताद्वारे बोलला, देवाने तुमच्या जीवनामध्ये जर काही योजना केली असेल ते तुमच्यापर्यंत ठेवा, सिक्रेट ठेवा, देवाचे आभार माना. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असाल, जर तुम्हाला समजत नसेल तर पवित्र आत्म्याची तुम्ही मदत घ्या. देवाला विचारा, प्रभू जे तुम्ही मला दृष्टांत दाखवलं मला समजत नाहीये, मी कन्फ्युजन नाही, मला त्याच्यातून कसा मार्ग काढायचा. पवित्र आत्मा त्याच घटकेस तुम्हाला मार्गदर्शन करेल, त्याच घटकेस तुम्हाला समजून सांगेल की ते स्वप्न काय होतं, ते दृष्टांत काय होतं, ती योजना काय होती तुमच्यासाठी. पण प्लीज कृपा करून तुम्ही कोणालाही तुमची स्वप्न आणि तुमची योजना शेअर करू नका. तुम्ही तुमचा आशीर्वाद गमावू शकतात. बायबलचं तुम्हाला स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. आज परमेश्वर तुम्हाला वचनाद्वारे बोलते. 3 गोष्टी आपण बघितल्या. चौथी गोष्ट, तुमचा कमकुवतपणा. नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 23 वचन बघा. त्या वचनामध्ये परमेश्वर काय बोलतो. नीतिसूत्रे 12 अध्याय आणि 23 वचनात बघा. शहाणा मनुष्य ज्ञान लपवून ठेवितो, परंतु मूर्खाचे मन मूर्खपणाचा पुकारा करीतो. बघा, तुमचा कमकुवतपणा कोणाला सांगू नका. ते एक हिंदीमध्ये कहावत आहे, आपली कमी किसी के ताकत बन जाती. आपण बऱ्याच वेळा ऐकलेले. जी तुमची कमी ती कोणाला सांगू नका, कारण तुमची कमी कोणाची तरी ताकद बनू शकते. येशू ख्रिस्त परमेश्वर ज्या वेळेला 40 दिवसात उपवासामध्ये होता आणि सैतानाला माहिती एखाद्या व्यक्ती ज्या वेळेला उपवासामध्ये असतो त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नसते, त्याला पैशाची गरज नाही, त्याला कोणत्याची गोष्टीची गरज नाही, त्याला फक्त भाकरीची गरज असते. हे सैतानाला माहिती आणि सैतानाला ती कमी माहिती असल्यामुळे सैतानाने येशूला सांगितलं, जर तो देवाचा पुत्र असेल तर या धोंड्याची काय करतो, भाकर बनव. त्याचप्रमाणे सैतान प्रत्येकाच्या जीवनामध्ये कार्य करतो. तुमची कमी तो प्रकट करतो, तुमची कमी दाखवतो आणि तो तुमच्या कमीमध्ये तो काय करतो, तो त्याची शक्ती त्याची ताकद बनवतो. तो जो तुमचा कमीपणा आहे तो आपल्या नातेवाईकांना सांगू नका. जो तुमचा कमीपणा आहे तो आपल्या मित्रांना सांगू नका. तुमचा कमीपणा आहे तुम्ही देवाला सांगा, परमेश्वरा माझ्या जीवनामध्ये ही कमीपण आहे, तू काढून टाक. तू पूर्ण करणारा परमेश्वर आहे आणि मला विश्वास आहे तू माझ्या जीवनामध्ये तू पूर्ण करशील. कारण एक चूक, एक कमीपणा कोणाची तरी ताकद बनू शकते आणि कोणीतरी त्या गोष्टीचा संधीचा फायदा घेऊ शकतो. उदाहरणार्थ एखादी गोष्ट तुमच्याविषयी जर कोणाला माहिती पडली, समोरचा व्यक्ती आपल्याला ब्लॅकमेल करतो, समोरचा व्यक्ती आपल्याला टॉर्चर करतो त्या गोष्टीविषयी, किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीविषयी जर एखादी गुप्त गोष्टी कोणाला माहिती पडली, किंवा जी गोष्ट कोणाला नाही माहिती पडायला पाहिजे ती ज्या वेळेला एखाद्या गोष्टीला माहिती पडते, एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला माहिती पडते ती त्याची ताकद बनून जाते आणि त्या ताकदीमध्ये आपण काय होतो, कमकुवत होतो त्या गोष्टीमध्ये.
आपण कमी पडतो त्या गोष्टीमुळे. म्हणून जे तुमची कमी, उदाहरणार्थ एखाद्याला काही आजार असेल, एखाद्याला काही दुखणं असेल, एखाद्याचं काही कर्ज असेल किंवा एखादी वैयक्तिक गोष्ट असेल, तुमच्या परमेश्वराला सांगा, देवाला सांगा. प्रभू, मी ही गोष्ट कोणाला सांगू शकत नाही, कारण तू वचनामध्ये सांगितलेलं आहे, मी कोणाला सांगू शकत नाही, मी चुगली पण नाही करू शकत, पण मी तुला सांगतोय, तुमची कमी कोणाची ताकद नका बनू देऊ. तुमची कमी जर कोणाची ताकद बनली तर तुम्ही त्याचे गुलाम बनू शकतात. त्याच्यामुळं आपल्याला कोणाचा गुलाम बनायचं नाही. आणि वचनामध्ये सांगितलेलं आहे, शहाणा मनुष्य ज्ञान लपवतो. आता तुम्ही म्हणाल, मग ज्ञान कसं लपवायचं? ज्ञान जर आपण जगामध्ये प्रकट नाही केलं तर मनुष्य ज्ञानी कसा बनल? ज्ञान लपवतो याचा अर्थ असं सांगितलेलं आहे की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नये. ज्ञान लपवणे म्हणजे जे तुम्हाला ज्ञान आहे पवित्र शास्त्रात ते लपवू नये असं नाही त्याचा अर्थ. ज्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगू नये असं बायबल तुम्हाला, पवित्र शास्त्र तुम्हाला आज अलर्ट करते. तुम्ही सांगा, तुमच्या जीवनातले तुम्ही अनुभव सांगा, प्रत्येक गोष्ट सांगा, पण जे कमीपणा आहे तुमच्या जीवनातला, ज्ञान लपवणे म्हणजे याचा अर्थ काय? ज्ञान लपवणे म्हणजे याचा अर्थ की तुमच्या जीवनातला जो कमीपणा आहे तो कोणाला सांगू नका. याच्यामुळे सामनेवाला संधीचा फायदा तुमचा घेऊ शकतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सांगणं गरजेचं नाही. ती गोष्ट तुम्हाला माहिती आहे आणि जी सांगणं योग्य नाही ती गोष्ट तुमच्यापर्यंत ठेवा, सिक्रेट ठेवा, मनामध्ये असू द्या. मनामध्ये असणं चुकीचं नाहीये. जर तुम्हाला त्याच्यामधून मार्ग निघत नाही तर तुमच्या परमेश्वराला सांगा, देवाला सांगा, प्रभू याच्यामधून मला मार्ग सांग. पण ही गुप्त गोष्ट कोणाला सांगू नका. तुमचा कमीपणाचा प्रत्येक व्यक्ती फायदा घेऊ शकतो. आपल्या जवळचा व्यक्ती देखील फायदा घेऊ शकतो. तुमचे नातेवाईक तुमचा फायदा घेऊ शकतात. तुमचे मित्र, तुमची मैत्रिणी, तुमचे जे जवळचे व्यक्ती आहेत त्या तुमच्या कमीपणाचा तुमचा फायदा घेऊ शकतात आणि त्या कमीपणामुळे तुम्हाला तुमचा गुलाम बनवू शकतात. आणि शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, तुमचा आणि परमेश्वराचा जो वैयक्तिक अनुभव आहे तो कोणाला शेअर करू नका. 2 कोरिंथी 12 आणि 4 वचन बघा काय सांगतं. 2 कोरिंथीकरास पत्र 12 अध्याय आणि 4 वचन. 2 कोरिंथीकरास 12 आणि 4 वचन. संत पौल या वचनातून आपल्याशी बोलते. सुख लोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशा अनिवार्य गोष्टी त्याने ऐकल्या. संत पौल आपला अनुभव सांगते आणि वचनातून तो आपल्याशी बोलते की सुख लोकात उचलून नेण्यात आले आणि मानवाने बोलावयास योग्य नाहीत अशा अनिवार्य गोष्टी त्याने ऐकल्या. देवाचे काही रहस्य गुप्त असतात. देवाचे काही रहस्य तुमच्यापर्यंतच असतात. त्यामुळे तुम्ही कोणाला शेअर करू नका. आणि परमेश्वर प्रत्येक गोष्ट सांगण्याची परवानगी तुम्हाला देत नाही. आणि सुख लोकातल्या ज्या गोष्टी परमेश्वर सांगतो, मानवास बोलावयास योग्य नाही. प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीला सांगावयास योग्य नाही, कारण काही गोष्टी गुप्त असतात. देवाचं गुप्त रहस्य असतं. काही अनुभव परमेश्वर देतो ते वैयक्तिक असतात, व्यक्तीपुरतेच असतात. प्रत्येक अनुभव प्रत्येकासाठी, सगळ्यांसाठी नसतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे अनुभव असतात ते त्याच्या कुटुंबासाठी असतात. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अनुभव असतात ते सेवेसाठी असतात. एखाद्या व्यक्तीतल्या जीवनातले जे अनुभव असतात ते त्याच्या व्यवसायासाठी असतात. पण एखाद्या व्यक्तीच्या जीवनातले जे अनुभव असतात ते फक्त त्याच्या पुरते वैयक्तिकच असतात. त्याच्यामुळे तुमचा अनुभव, जे तुमचं रहस्य ते कोणासोबत शेअर करू नका. आध्यात्मिक अनुभव जे असतात ते सार्वजनिक नसतात. त्याच्यामुळे ते तुमचे वैयक्तिक अनुभव असतात. त्यामुळे ते कोणालाही शेअर करू नका. पौलाला स्वर्गाचा जो अनुभव झाला तो त्याने सांगितला नाही. देवाचे असलेले संबंध खूप खास असतो. का सांगितला नाही त्याने? कारण जो देवाबरोबरचा जो संबंध असतो तो खास असतो, तो वेगळा असतो. उदाहरणार्थ, एखाद्या पती पत्नीचं जर नातं असतं ते जगापेक्षा वेगळं असतं. एक बापा लेकाचं जे नातं असतं ते जगापेक्षा वेगळं असतं. एका आईचं आणि मुलीचं जसं नातं असतं ते जगापेक्षा वेगळं असतं. तसं जो निर्माण करता जो परमेश्वर आहे त्याचं आणि आपलं वैयक्तिक नातं हे जगाच्या दृष्टिकोनातून जगापेक्षा हे वेगळं असतं आणि तो खास अनुभव असतो. तो तुमचा आणि परमेश्वराचा अनुभव कोणासोबत तुम्ही शेअर करू नका. तुमच्या सोबत ठेवा, तुमच्या गुप्त ठेवा, कारण या तुमच्या गुप्त गोष्टी आहेत. या पवित्र शास्त्रामधल्या ज्या गुप्त गोष्टी आहेत, पहिली गोष्ट आपण बघितली गुप्त दानधर्म.
दुसरी गोष्ट आपण बघितली गुप्त प्रार्थना. तिसरी गोष्ट आपण बघितली तुमची स्वप्न आणि तुमच्या योजना. चौथी गोष्ट आपण बघितली तुमचा कमकुवतपणा कोणाला सांगू नका. आणि पाचवी गोष्ट आपलं बघितली देवाचा आणि तुमचा संबंध, देवाचा आणि तुमचा खास अनुभव. या 5 गोष्टी जर तुम्ही कोणाला सांगितल्या नाही तर तुम्ही देवामध्ये आणि आध्यात्मिक जीवनामध्ये परिपूर्ण व्हाल. या बायबलच्या गुप्त गोष्टी आहेत. या गोष्टी तुम्ही फक्त तुमच्यापर्यंतच ठेवा, कोणालाही सांगू नका. आणि गरजेचं नाही, बायबल तुम्हाला सावध करत आहे आज या 5 गोष्टींपासून. जर तुम्ही या 5 गोष्टी लागू केल्या तर देवामध्ये आणि आध्यात्मिक ज्ञानामध्ये तुम्ही परिपूर्ण व्हाल. जर तुम्हाला हे वचन आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा, वचनाला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परमेश्वर देवबाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वादित असं करो. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी देखील चॅनलला सबस्क्राईब करा.